सूर्य हा स्वयंप्रकाशित असतो आणि अंधारलेल्या भूमीवर आपल्या प्रकाश किरणांनी अंधकार नाहीसा करत संपूर्ण मानवजातीला वाट दाखवत प्रकाशमान करत असतो। असाच एक तेजस्वी तारा समाजातील असणारा अंधकार नष्ट करत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य अविरत करत असतो। आमच्याही आयुष्यात असाच एक स्वयंप्रेरित तारा होता, आहे आणि राहील, ते म्हणजे आमचे आबासाहेब। आबासाहेब कैलासवासी गुलाबराव उत्तमराव निकम यांचा जन्म 23 सप्टेंबर 1937 रोजी शिंदखेडा जिल्हा धुळे येथे वास्तव्यास असणारे त्यांचे मामा देसले परिवारात झाला। आबांचे बालपण व पुढील शिक्षण हे शिंदखेड्यातच झाले। वडील अंद्रत येथे राहत असल्यामुळे शिक्षण पूर्ण होताच अंद्रत येथील वडिलांचा कापड दुकान, त्यानंतर किराणा दुकानाचा व्यवसाय हा आबांनी सांभाळला। आबांना राजकारणाची नितांत आवड आणि ओढ असल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला। समाजकारणाचा वसा आधीपासूनच जोपासत राजकारणातील प्रवेशानंतर आबांनी गोरगरीब जनतेसाठी सर्वप्रथम स्वस्त धान्य दुकानाची मागणी केली। या प्रयत्नाला यथोचित यश प्राप्त होऊन जवळजवळ 40 वर्ष गावकऱ्यांना धान्य सेवा दिली। जनता जनार्दन असते आणि जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर कार्य असते, हेच जनसेवेचे व्रत मनी बाळगत आबांनी सर्वाधिक 3 वेळा सरपंच म्हणून कार्यकाळ भूषविला। सरपंचपदी कार्यरत असताना जनउद्धारासाठी विविध योजना राबविल्या। त्याचबरोबर गावातील विजेचा प्रमुख प्रश्न आबांनी सोडविला। पुढील काळात आबांनी अनेक पदे भूषविली, त्यात स्वस्त धान्य दुकान शहादा तालुका अध्यक्ष, धुळे जिल्हा मजूर फेडरेशन संचालक, विशेष कार्यकारी दंडाधिकारी शहादा ही प्रमुख पदे होती। विशेषतः आबांचे समाजाप्रती असलेले अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे आबासाहेबांच्या आई हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या। अतिशय गंभीर अवस्थेत असताना देखील गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण प्रथमतः आबांनी केले। शिवरायांचे आबासाहेब निस्सीम भक्त होते आणि गावकऱ्यांसमवेत आबासाहेब शिवजयंती उत्सव साजरा करत असत। या प्रसंगातून आबा एक उत्तम समाजकारणी होते हे सिद्ध होते। राजकारणापेक्षा समाजकारणाची रुची असल्यामुळे आबांची विरोधकांशीही वागणूक निखळ व प्रेमळ होती। वयाची 61वी साजरी करावी म्हणून आयोजित केलेल्या समारंभात आलेल्या मित्रमंडळींनी आपले आबांविषयी असलेली कौतुकाची भावना व्यक्त करत जसे काट्यांवर गुलाबाचे फूल उमलते तसेच दुःखातून आपल्या आनंदी जीवनाची वाटचाल आबासाहेबांनी केली असे म्हणत 61 गुलाबांच्या पुष्पहाराने गौरव केला। राजकारणात असताना देखील समाजकारणाचा ध्यास अंगी बाळगणारा आणि यांचा समतोल साधत जनसेवेचा निर्धार सदैव मनी असणारा एक युगपुरुष असा उल्लेख आबासाहेबांचा केला तरी वावगं ठरणार नाही। अशाच या तेजस्वी आणि ओजस्वी सूर्याचा अस्त वयाच्या 63व्या वर्षी दिनांक 21 एप्रिल 2000 रोजी झाला। आबासाहेबांच्या या अकस्मात निधनामुळे कुटुंबात व गावात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली। आबांनी दिलेली विचारांची व संस्कारांची शिदोरी सोबत ठेवून परिवार आपले पुढील जीवन व्यतीत करत आहे। कुटुंबाविषयी म्हणायचे झालेच तर आबांच्या धर्मपत्नी कैलासवासी विमलबाई या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 10 वर्ष संचालिका होत्या। रघुकुलाच्या परंपरेप्रमाणे जसा प्रभू श्रीरामांनी कुळाचा उद्धार केला, अगदी त्याचप्रमाणे आबांच्या विचारांचा वारसा जपत समस्त नातवंडे व परिवार कुळ उद्धार करत आहेत। आबासाहेबांचे पुतणे सन्माननीय डॉक्टर किशोर साहेबराव निकम हे राजकारणात सक्रिय असून भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत। तदनंतर सन्माननीय सतीश साहेबराव निकम हे देखील निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत। तसेच सौ मंदाकिनी सतीश निकम या देखील 5 वर्ष उपसरपंच म्हणून कार्यरत होत्या। कैलासवासी दादासाहेब सुनील साहेबराव पाटील हे जिल्हा परिषद आरोग्य खात्यात औषधी सहाय्यक म्हणून कार्यरत होते। एक उत्कृष्ट समाजकारणी अशी ओळख त्यांची होती। आबासाहेबांचे नातू
व नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब यश मिलिंद पाटील उर्फ विक्की दादा पाटील हे देखील राजकारणात सक्रिय आहेत। त्याचप्रमाणे चिरंजीव सौरव सतीश पाटील हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत। अशा प्रकारे दैदिप्यमान व वैभवशाली वारसा लाभलेला आणि आबासाहेबांच्या पुण्याईने व विचार वृक्षाने वाढलेला निकम परिवार आज देखील आबासाहेबांच्या विचारांवर वाटचाल करीत आहे, असे थोर पुरुष व अनरद गावाचे विकासरत्न कैलासवासी आबासाहेब गुलाबराव पाटील यांना विनम्र अभिवादनासह मानाचा सलाम।